ठाणे महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचे उत्खनन कोणाच्या परवानगीने कशासाठी करण्यात आले? उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्र कुमार हिंदसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केलेली आहे. वर्तकनगर येथील जानका देवी मंदिरालगत भूखंड क्रमांक 182, विसा क्रमांक 188, 189, 365, 192, 366 हे भूखंड 2003 साली खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करण्यात आले आहेत. या जागेचा TDR हिरानंदानी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून ठाणे महानगरपालिकेचे नाव हटवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती. त्यानंतर जागे झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विधी विभागाचे ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्पर ऑगस्टिन यांच्याकडे देखील लेखी तक्रार करण्यात आलेली होती. एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचे दिसून आले. मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानामध्ये सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता, पण त्यासाठी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीने लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर लेडी मर्सी चर्चेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी ईस्टर संडेच्या होली वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आले असल्याचं समजते. मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्याने त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मैदानातील जमिनीचे गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे तहसीलदारांनी यावर चौकशी करून संबंधितांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आपलं शाळेचं मैदान लिटिल फ्लॉवर शाळेचं मैदान पोखरण नंबर 2 येथील शाळेचं ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान होतं. त्या राखीव मैदानाचं परस्पर नाव उडवण्यात आलं. अवर लेडी मर्सी चर्च ती संस्था आणि कॅस्पर ऑगस्टिन त्यांनी ते नाव हटवून तो कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आपण लिटिगेशन केलंय, त्याच्यात अपिलात गेलेलो आहे. आता ते लोक जबरदस्ती त्या जागेवर कब्जा करून मास्क करण्याचा प्रयत्न करतायत की ही आमची जागा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या बाबतीतला मी सगळं पत्रव्यवहार उपायुक्त असतील, सन्मान्य आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याशी केलेला आहे. यांनी त्वरित लवकर हे अतिक्रमण काढून संबंधितावर कारवाई करावी. माझा कुठल्याही मासला विरोध नाहीये, पण ते मागच्या आडमध्ये तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत आहे. माझी एवढीच विनंती की महापालिकेने त्वरित कारवाई करावी. जर यांनी हे जर काम थांबवलं नाही किंवा जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणाला संध्याकाळपासून बसतोय ठाणे महापालिकेच्या दालनामध्ये.